हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एमपीसी लायब्ररी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 8 जून ते 14 जून या कालावधीमधील महत्वाच्या चालू घडामोडी. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये अतिशय महत्वाच्या चालू घडामोडी आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूयात आजच्या व्हिडिओला. सर्वप्रथम 14 जून पर्यंतचे वन लाईनर. सिंधुदुर्ग जिल्हा हा घरगणना 100% पूर्ण करणारा राज्यातील पहिला जिल्हा बनलेला आहे. अंदमान बेटांच्या पूर्व किनाऱ्यापासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या श्री विजयपुरम 3 येथे नैसर्गिक वायूचा नुकताच शोध लागलेला आहे. आपल्याला हे ठिकाण माहिती असणं आवश्यक आहे आणि श्री विजयपुरम हे अंदमान बेटांमध्ये आहे हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ग्रीन मिशन इंडिया अंतर्गत 5 जूनला नमो ऑक्सिजन पार्क याचं उद्घाटन नुकतंच नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. पश्चिम बंगाल विधानसभा ही नेवा उपक्रमामध्ये सामील होणारी भारतातील 33वी विधानसभा ठरलेली आहे. मारुती सुझुकीने भारतातील पहिली फ्लेक्स फ्युएल कार ही लॉन्च केलेली आहे. फ्लेक्स फ्युएल कार म्हणजे काय, तर E20 ते E100 यापर्यंत इथेनॉल आणि पेट्रोलच्या कोणत्याही मिश्रणावर चालणारी ही कार असणार आहे. मेरा युवा भारत याला एका आठवड्यामध्ये सर्वाधिक युजरनी ऑनलाईन क्विज पूर्ण केल्याने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नुकतीच नोंद झालेली आहे. काळ्या वाघांच्या मुळे चर्चेत असलेला सिमलीपाल व्याघ्र प्रकल्प हा ओडिसा राज्यामध्ये आहे. नुकतेच झालेल्या परीक्षेमध्ये आपल्याला सिमलीपाल व्याघ्र प्रकल्प किंवा सिमलीपाल अभयारण्य कुठे आहे अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्यात आलेला होता, त्यामुळे ही माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. आता आपण आजच्या सविस्तर चालू घडामोडीकडे वळूया. जागतिक स्टॉक मार्केट हे सध्या चर्चेमध्ये होते. भारत जागतिक स्टॉक मार्केट व्हॅल्युएशन मध्ये 7व्या स्थानावर घसरलेला आहे. मार्केट कॅपिटलायझेशन मध्ये भारत सध्या 7व्या स्थानावर आहे. याआधी भारत हा 5व्या स्थानावर होता. आता दक्षिण कोरिया आणि तैवानने भारताला मागे टाकलेले आहे. भारताची एकूण मार्केट कॅप सध्या सुमारे $4.84 ते $4.9 ट्रिलियन इतक्या दरम्यान आहे. सध्याची जागतिक रँकिंग पाहिली तर पहिल्या क्रमांकावर अमेरिका, दुसऱ्या क्रमांकावर चीन, तिसऱ्या क्रमांकावर जपान, चौथ्या क्रमांकावर हाँगकाँग, 5व्या क्रमांकावर तैवान, 6व्या क्रमांकावर दक्षिण कोरिया आणि 7व्या क्रमांकावर भारत आहे. फिफा विश्वचषक 2026 हा आता या आठवड्यामध्ये सुरू झालेला आहे. 11 जून ते 19 जुलै 2026 या कालावधीमध्ये ही स्पर्धा पार पडणार आहे. यावेळीचे 2026च्या विश्वचषकाचे यजमान देश आहेत युनायटेड स्टेट्स म्हणजेच अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको. प्रथमच 3 देश संयुक्तपणे यजमान देश आहेत. अंतिम सामना 19 जुलै 2026 रोजी पार पडणार आहे. एकूण संघ यावर्षी आहेत 48. ही विश्वचषक इतिहासातील सर्वाधिक संख्या आहे. मागील विजेता 2022चा विजेता होता अर्जेंटिना. सर्वाधिक वेळा विश्वविजेते कोण आहेत, तर ब्राझील 5 वेळा, जर्मनी 4 वेळा, इटली 4 वेळा आणि अर्जेंटिना 3 वेळा. D.K. शिवकुमार हे कर्नाटकचे 18वे मुख्यमंत्री बनलेले आहेत. त्यांचं पूर्ण नाव आहे डोंडुल हनहली केम्पेगौडा शिवकुमार म्हणजेच D.K. शिवकुमार. त्यांचा पक्ष आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. शपथ त्यांनी 3 जून 2026 या दिवशी घेतलेली होती. शपथ त्यांना कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी दिलेली आहे. उपमुख्यमंत्री आहेत जी परमेश्वरा. आता त्यांची निवडणूक आणि वैयक्तिक माहिती या संदर्भात माहिती पाहूया. मतदारसंघ आहे त्यांचा कनकपुरा. त्यांचं वय आहे 64 वर्ष. त्यांचा जन्म 15 मे 1962 या दिवशी झालेला होता. त्यांनी 8 वेळा विधानसभा सदस्य हे भूषवलेलं आहे. त्यांचा राजकीय प्रवासावर एकदा नजर फिरूया. वयाच्या 18व्या वर्षी त्यांनी विद्यार्थी नेता म्हणून राजकारणात प्रवेश घेतलेला होता. 1989 मध्ये सातनूर मतदारसंघातून ते प्रथमच आमदार झालेले होते. 2004 मध्ये गृहराज्यमंत्री, 2013-18 मध्ये तर ऊर्जा व उद्योग मंत्री, कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावलेली होती. 2023 मध्ये उपमुख्यमंत्री आणि 2026 मध्ये ते मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले आहेत. लक्षात ठेवा, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी 28 मे 2026 रोजी राजीनामा दिल्यानंतर त्यांची निवड ही झालेली आहे. 2023 मध्ये उपमुख्यमंत्री तर 2026 मध्ये ते मुख्यमंत्री बनलेले होते. वोक्कलिंगा समाजातील ते पहिले मुख्यमंत्री आता झालेले आहेत. सर्पदंशावरील संशोधनासाठी भारत आणि घानामध्ये नुकताच सहकार्य करार झालेला आहे. मुंबईतील हाफकिन प्रशिक्षण संशोधन व चाचणी संस्था तर घाना सरकारचा सेंटर फॉर प्लांट मेडिसिन रिसर्च यांच्यामध्ये हा सहकार्य झालेला आहे. हाफकिन संस्थेचे संचालक आहेत डॉक्टर सुवर्णा खरात. हाफकिन संस्था याची स्थापना 10 ऑगस्ट 1899 या दिवशी झालेली होती. त्याचं ठिकाण आहे परळ, मुंबई. सुरुवातीला याचं नाव होतं बॉम्बे बॅक्टेरियोलॉजिकल लॅबोरेटरी प्लेग रिसर्च लॅबोरेटरी. 1925 मध्ये त्याचे नाव हाफकिन इन्स्टिट्यूट असे ठेवण्यात आलेले आहे. डॉक्टर व्हॅल्डमेर मोर्डेकाई हाफकिन हे रशियन सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ होते.
त्यांनी जगातील पहिली प्लेग लस ही विकसित केलेली होती. खलीलुर रहमान हे आता UN महासभेचे अध्यक्ष झालेले आहेत. बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री असलेले खलीलुर रहमान हे UN महासभेचे अध्यक्ष आहेत. 81व्या UN जनरल असेंब्ली याच्या अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झालेली आहे. त्यांनी आंद्रियास काकोरिस सायप्रस यांचा पराभव केलेला आहे. ते जर्मनीच्या माजी परराष्ट्र मंत्री अनालिना बेअरबॉक यांची जागा घेणार आहेत. बांगलादेश आता प्रथमच युनो महासभेच्या अध्यक्षपदी निवडून आलेला आहे. युनायटेड नेशन जनरल असेंब्ली म्हणजे काय, तर ही संयुक्त राष्ट्र संघाची मुख्य निर्णय घेणारी संस्था आहे. दरवर्षी सप्टेंबर महिन्यात त्याची बैठक होते. याचे अध्यक्ष हे 1 वर्षासाठी निवडले जातात आणि ते महासभेच्या कामकाजाचे नेतृत्व करतात. सार्थक PDS या योजनेला नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे. केंद्र सरकारने 25,530 कोटींच्या सार्थक PDS योजनेला मंजुरी दिलेली आहे. ही योजना एप्रिल 2026 ते मार्च 2031 या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये राबविण्यात येणार आहे. एकूण खर्च आहे यासाठीचा 25,530 कोटी. कालावधी आहे 2026 ते 2031 या 5 वर्षाच्या कालावधीसाठी. उद्देश आहे सार्वजनिक वितरण प्रणाली म्हणजे PDS अधिक आधुनिक, पारदर्शक आणि कार्यक्षम बनवणे. याचा मुख्य उद्देश आहे देशातील सुमारे 80 कोटी लाभार्थ्यांपर्यंत रेशन अधिक प्रभावीपणे पोहोचवणे. सार्थक PDS म्हणजे काय, स्कीम फॉर असिस्टन्स इन रेशन ट्रान्सपोर्ट अँड हँडलिंग इन्कम विथ ऑटोमेशन इन PDS. या योजनेमुळे रेशन वाहतूक, साठवणूक आणि वितरण व्यवस्थेमध्ये तंत्रज्ञानाचा अधिक वापर होऊन लाभार्थ्यांना अधिक सुलभ आणि पारदर्शक सेवा आता मिळणार आहे. रुद्रम 2 या मिसाईलची नुकतीच यशस्वी चाचणी घेण्यात आलेली आहे. DRDO आणि भारतीय वायुसेनेने रुद्रम M2 या मिसाईलची यशस्वी चाचणी घेतली आहे. 2 जून 2026 या दिवशी ही चाचणी घेण्यात आली. एअर टू सरफेस अशा मिसाईलचे हे यशस्वी उड्डाण परीक्षण केलेले आहे. सुखोई 30 MKI या लढाऊ विमानावरून ही चाचणी घेण्यात आली. चाचणीचं ठिकाण होतं ओडिशा किनाऱ्याजवळ इंटिग्रेटेड टेस्ट रेंज चांदीपूर. रुद्रम M2 मिसाईल म्हणजे काय, तर ही एक अँटी रेडिएशन मिसाईल आहे. याचा वेग आहे मॅक 5.5 म्हणजेच हायपरसोनिक हे मिसाईल आहे आणि याचा रेंज आहे सुमारे 350 किलोमीटर. शत्रूच्या रडार प्रणाली, हवाई संरक्षण यंत्रणा आणि संवाद केंद्रांना नष्ट करण्यासाठी ही विकसित करण्यात आलेली आहे. ही रुद्रम मालिकेतील दुसरी प्रगत आवृत्ती आहे. ती हायपरसोनिक वेगाने उडते आणि अचूक लक्ष्य भेदण्याची यामध्ये क्षमता आहे. फिनेकल इनोव्हेशन अवॉर्ड 2026 मध्ये नुकतेच भारताला सुवर्ण यश मिळालेले आहे. जम्मू आणि काश्मीर बँक याला फिनेकल इनोव्हेशन अवॉर्ड्स मध्ये 2026 मध्ये सुवर्ण यश मिळालेले आहे. जम्मू आणि काश्मीर बँकने फिनेकल इनोव्हेशन अवॉर्ड्स 2026 मध्ये गोल्डन अवॉर्ड पटकावला. हा पुरस्कार मॉडर्न टेक्नॉलॉजी लेड इनोव्हेशन, डेटा इन्साइट्स अँड अनालिटिक्स या श्रेणीमध्ये मिळालेला आहे. लक्षात घ्या, जम्मू अँड काश्मीर बँक या बँकेला हा पुरस्कार मिळालेला आहे. जनरली आपल्याला SBI किंवा PNB अशा बँका वाटू शकतात, परंतु या ठिकाणी जम्मू अँड काश्मीर या बँकेला गोल्डन अवॉर्ड मिळालेला आहे. या बँकेने विकसित केलेल्या AI आधारित अनालिटिक्स प्लॅटफॉर्ममुळे हे यश त्यांना मिळालेले आहे. या प्लॅटफॉर्ममध्ये क्लाउड बेस्ड एंटरप्राइज डेटा लेक आणि प्रगत अनालिटिक्स इकोसिस्टीमचा समावेश आहे. त्यामुळे बँकेला रिअल टाइम डेटा अनालिटिक्स वरून करून अधिक वेगवान व अचूक निर्णय घेणे आता शक्य झालेले आहेत. फिनेकल हे इन्फोसिसचे जागतिक स्तरावरील बँकिंग सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म आहे. फिनेकल इनोव्हेशन अवॉर्ड्स दरवर्षी जगभरातील बँकांच्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान उपक्रमांचा हा गौरव करण्यासाठी हा अवॉर्ड देण्यात येत असतो. भारतीय बॉक्सिंगला अभिमानाचा क्षण. भारतीय महिला बॉक्सर जैस्मिन लांबुरिया हिने महिला 57 किलो वजन गटामध्ये जागतिक क्रमवारीमध्ये नंबर 1 स्थान पटकावलेले आहे. तिच्या या यशामुळे भारतीय बॉक्सिंगची जगभरामध्ये पुन्हा एकदा दमदार छाप पडलेली आहे. जस्मिनने वर्ल्ड बॉक्सिंग कप आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धामध्ये सुवर्ण पदक जिंकलेले असून 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्वही केलेले आहे. प्रिया घानगास हिने 60 किलो गटामध्ये जागतिक टॉप 3 मध्ये स्थान पटकावलेले आहे. तर विश्वनाथ सुरेश यांनी 50 किलो गटामध्ये जागतिक टॉप 3 मध्ये स्थान पटकावलेले आहे. अमेरिका भारताची आता सर्वात मोठा LPG पुरवठादार आहे. अमेरिकेने भारताच्या एकूण LPG आयातीपैकी 55% पुरवठा करून प्रथमच सर्वात मोठ्या पुरवठादाराचे स्थान मिळवलेले आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये हा वाटा केवळ 14% होता. भारताने अमेरिकेकडून सुमारे 6.66 लाख मेट्रिक टन LPG आयात केलेली आहे. यापूर्वी सौदी अरेबिया व इतर आखाती देश भारताचे प्रमुख LPG पुरवठादार होते. मात्र पश्चिम आशियातील संघर्षामुळे अमेरिकेकडून आयात ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आता यामधील महत्वाचे मुद्दे काय, तर युद्धापूर्वी भारताच्या LPG वापरापैकी सुमारे 60% आणि आयातीपैकी 90% पर्यंतचा वाटा हा आखाती देशांचा होता. मे 2026 मध्ये इराणने 1.45 लाख टन LPG पुरवठा करून दुसरे स्थान मिळवलेले आहे.
आता भारताचे प्रमुख एलपीजी पुरवठादार आहेत. पहिल्या क्रमांकावर आहे अमेरिका आणि दुसऱ्या क्रमांकावर आहे इराण. UN सुरक्षा परिषदेमध्ये नुकतेच पोर्तुगाल आणि ऑस्ट्रियाची निवड झालेली आहे. 3 जून 2026 या दिवशी युनायटेड नेशन जनरल असेंब्लीने 5 नवीन अस्थायी सदस्यांची निवड केलेली आहे. यामध्ये पोर्तुगाल आणि ऑस्ट्रेलिया नाहीये, या ठिकाणी ऑस्ट्रिया आहे, हे नमूद करणं महत्वाचं आहे. ऑस्ट्रिया या देशांचा समावेश असून 2027-28 या कालावधीमध्ये युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये ते सदस्य म्हणून आता काम करणार आहेत. त्यांचा कार्यकाळ 1 जानेवारी 2027 पासून सुरू होणार आहे. निवड झालेले 5 देश कोणते आहेत तर पोर्तुगाल, ऑस्ट्रिया, त्रिनिदाद आणि टोबॅगो, झिम्बाब्वे आणि किर्गिस्तान. UN सुरक्षा परिषद म्हणजे UNSC ची महत्वाची माहिती काय तर याची स्थापना 1945 मध्ये करण्यात आलेली होती. यामध्ये 15 एकूण सदस्य आहेत, 5 स्थायी सदस्य आणि 10 अस्थायी सदस्य असतात. आणि स्पर्धा परीक्षांसाठी आपल्यासाठी महत्वाचं काय तर हे 5 स्थायी सदस्य कोणते आहेत तर अमेरिका, रशिया, चीन, ब्रिटन आणि फ्रान्स. जयसिंगराव पवार यांना मरणोत्तर राजर्षी शाहू पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. त्यांच्या 40 वर्षाच्या इतिहासामध्ये आता प्रथमच हा पुरस्कार मरणोत्तर प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्काराचं स्वरूप आहे 1 लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र. राजर्षी शाहू पुरस्कार हा 1984 पासून प्रदान करण्यात येत असतो. समाज प्रबोधन, समाजसेवा, साहित्य, कला, संस्कृती, संगीत, शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात येतो. माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचं नुकतंच दुःखद निधन झालेलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील ते ज्येष्ठ काँग्रेसचे नेते होते आणि ते 32 वर्ष आमदार राहिलेले होते. 13 वर्ष राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री, तसेच पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, कृषी, परिवहन, शिक्षण, पुनर्वसन, कामगार आदी महत्वाची खांती ही त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये ही सांभाळलेली होती. महाराष्ट्रामध्ये दुधाचा महापूर ही संकल्पना, पुनर्वसनातील थोपटे पॅटर्न यासाठी ते विशेष प्रसिद्ध आहेत. पुणे जिल्ह्याचे ते पालकमंत्री देखील होते. महाराष्ट्र विधानसभे काँग्रेस आय पक्षाचे ते नेते देखील राहिलेले होते. राजगड सहकारी साखर कारखाना, रायरेश्वर डोंगरी विकास परिषद आणि राजगड ज्ञानपीठ यांसारख्या संस्थांचे ते संस्थापक अध्यक्ष देखील होते. राजकारणासोबतच ते उत्कृष्ट कुस्तीपटू देखील होते. अमृतसर, नागपूर आणि हैदराबाद येथे झालेल्या स्पर्धांमध्ये त्यांनी 5 सुवर्णपदके जिंकलेली होती. तसेच सलग 3 वर्षे ते पुणे विद्यापीठाच्या कुस्ती संघाचे कर्णधार राहिलेले होते. अरवली पर्वतरांग ही सध्या चर्चेमध्ये होती. याचं कारण म्हणजे अरवली पर्वतरांगेतील बेकायदेशीर खाणकामांना आळा घालण्यासाठी आणि पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील असलेल्या अरवलीची स्पष्ट व्याख्या व सीमांकन निश्चित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने 5 सदस्यीय उच्चस्तरीय तज्ञ समिती स्थापन केलेली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी आहेत कांचन देवी. या महासंचालक आणि भारतीय वन संशोधक व शिक्षण परिषदेच्या महासंचालक आहेत. या समितीला 31 ऑगस्ट 2026 पर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. दिल्ली, राजस्थान आणि हरियाणा या राज्यांच्या हितसंबंधाचा विचार करून सर्व संबंधितांकडून हरकती व सूचना मागवण्यात आलेल्या आहेत. याचा उद्देश आहे अरवलीतील बेकायदेशीर खाणकाम रोखणे व पर्यावरण संरक्षणाला बळकटी देणे. न्यायालयाने नमूद केलेले आहे की पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकास यामधील समतोल वैज्ञानिक व तंत्रज्ञांच्या अभ्यासातूनच साध्य होऊ शकतो. भारताचे 100वे रामसर स्थळ हे आता सुरहा ताल उत्तर प्रदेश हे झालेले आहे. उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील जयप्रकाश नारायण पक्षी अभयारण्यातील सुरहा ताल याला भारताचे 100वे रामसर स्थळ म्हणून मान्यता मिळालेली आहे. गंगा व घागरा नद्यांदरम्यान असलेले व गोड्या पाण्याचे हे पाणथळ क्षेत्र आहे. 54 प्रजातींचे 51,000हून अधिक जलपक्षी येथे आढळतात. 221 वनस्पती, 66 मासे, 7 सरपटणारे व 3 उभयचर प्रजातींचे अधिवास या ठिकाणी आहे. आता रामसर कराराविषयी अतिशय सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आपण वेळोवेळी या रामसर स्थळांबद्दल माहिती पाहिलेली आहे. ही तुम्ही सर्व वाचून घेणं अपेक्षित आहे आणि हवं असेल तर याच्या नोट्स देखील तुम्ही काढून घेऊ शकता. लक्षात ठेवा, जगात सर्वाधिक रामसर स्थळ कुठे आहेत तर पहिल्या क्रमांकावर आहे UK, दुसऱ्या क्रमांकावर आहे मेक्सिको आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे भारत. आता भारतामध्ये किती रामसर स्थळे झालेले आहेत तर 100. MPSC गुणवंतासाठी आता आनंदाची बातमी म्हणजे आता MPSC मधील महाराष्ट्र शासनाने निपुण सेतू हा अभिनव उपक्रम सुरू केलेला आहे. या अंतर्गत MPSCच्या अंतिम टप्प्यापर्यंत म्हणजेच मुलाखत किंवा कौशल्य चाचणी किंवा शारीरिक चाचणीपर्यंत पोहोचूनही अंतिम निवड न झालेल्या उमेदवारांना आता खासगी उद्योग, कॉर्पोरेट क्षेत्र आणि सार्वजनिक उपक्रमांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये पात्रता कोण असणार आहे तर MPSCच्या कोणत्याही परीक्षेत अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचलेले पण अंतिम यादीमध्ये स्थान न मिळालेले उमेदवार. आर प्रज्ञानंदा याने नॉर्वे चेस 2026 ही स्पर्धा जिंकलेली आहे. नॉर्वे बुद्धिबळ ही जगातील सर्वात प्रतिष्ठित वार्षिक बुद्धिबळ स्पर्धांपैकी एक आहे. याची स्थापना 2013 मध्ये झालेली होती. पुरुष आणि महिलांसाठी समान बक्षीस असते. प्रज्ञानंदाने क्लासिकल गेम मध्ये मॅग्नस कार्लसन याला 2दा पराभूत देखील केलेले आहे.
या स्पर्धेची माहिती आता सांगितली आहे. आणि नॉर्वे चेस याचं ठिकाण आहे ओस्लो, नॉर्वे. तारीख होती 25 मे ते 5 जून 2026. यामध्ये पुरुष विजेता आहे आर प्रज्ञानंद, त्याने उपविजेता ठरलेला आहे वेस्ली सो, जो USA चा आहे. महिलांमध्ये विजेते ठरलेले आहे बिबिसरा असोबायेवा, जी कझाकिस्तानची आहे. फ्रेंच ओपन 2026 महिला एकेरीचे विजेतेपद मिळालेले आहे रशियाच्या मीरा अँड्रिवा या खेळाडूला. तर उपविजेती आहे पोलंडच्या माजा च्वालिन्स्काला. तर मीरा अँड्रिवा ही आता 2005 नंतर जन्मलेली आणि ग्रँड स्लॅम जेतेपद जिंकणारी सर्वात तरुण खेळाडू ठरलेली आहे. अलेक्झांडर इव्हेरेव हा आता फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद त्याला मिळालेले आहे. फ्रेंच ओपन 2026 पुरुष एकेरी स्पर्धा म्हणजे ज्याला रोलो गारो असे देखील म्हटले जाते, तर याचा विजेता ठरलेला आहे अलेक्झांडर इव्हेरेव, तो जर्मनी या देशाचा आहे. तर उपविजेता आहे इटली या देशाचा फ्लाविओ कोबोली. ठिकाण आहे कोर्ट फिलिप शात्रिये, पॅरिस. इव्हेरेवसाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. हे त्याच्या कारकिर्दीतील पहिलेच ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे. कुनो इंटरनॅशनल पार्कमध्ये दुर्मिळ कॅरॅकलचे दर्शन झालेले आहे. वैज्ञानिक नाव आहे कॅरॅकल. ही एक दुर्मिळ जंगली मांजरची प्रजाती आहे. रात्री सक्रिय असणारी ही शिकारी मांजर आहे. याला डेझर्ट लाइन्स म्हणजे वाळवंटी लिंक्स असेही म्हटले जाते. कानामध्ये तब्बल 20 वेगळे स्नायू असतात आणि यामध्ये आफ्रिका, मध्य आशिया, भारत आणि मध्य पूर्व देश असे याचं जागतिक वितरण या ठिकाणी हा प्राणी आढळून येतो. भारतामध्ये राजस्थानात मुख्यत्वे, तर गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यामध्ये हा प्राणी आढळून येतो. 1972च्या वन्यजीव कायद्याअंतर्गत हा अनुसूचित 1 मध्ये अत्यंत धोक्यातील प्रजाती आहे आणि 2000 फक्त राजस्थान आणि गुजरातमध्येच हा प्राणी दिसलेला होता. वैभव सूर्यवंशीने नुकताच एक इतिहास रचलेला आहे. भारतीय संघामध्ये निवड होणारा हा सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरलेला आहे. त्यांनी भारतीय खेळाडू सचिन तेंडुलकर यांचा विक्रम मोडलेला आहे. सचिन 16 वर्ष 205 दिवसांचा असताना डेब्यू केलेला होता. तर आता वैभव सूर्यवंशीने 15व्या वर्षीच त्या भारतीय संघामध्ये डेब्यू केलेला आहे. भारत आता तिसऱ्यांदा अंडर-18 हॉकी एशिया कप विजेता ठरलेला आहे. भारताने अंतिम फेरीमध्ये यजमान व गतविजेत्या जपानचा 4-1 असा पराभव करून 18 वर्षांखालील पुरुष हॉकी आशिया कप 2026 हे जिंकलेले आहे. यापूर्वी भारताने 2001, 2016 मध्येही विजेतेपद पटकावलेले आहे. आशिष तानी पूर्ती याने अंतिम सामन्यामध्ये हॅट्रिक करत सलग दुसऱ्या सामन्यामध्ये 3 गोलांची कामगिरी देखील केलेली आहे. भारताचा कर्णधार कोण होता? केतन कुशवाह. महिला गटामध्ये भारताने दक्षिण कोरियाला 3-0 ने हरवत कांस्य पदक पटकावलेले आहे. लक्षात घ्या, पुरुष संघामध्ये भारताने सुवर्ण पदक, तर महिला गटामध्ये भारताने दक्षिण कोरियाला हरवत कांस्य पदक पटकावलेले आहे. पहिली जागतिक योगासन चॅम्पियनशिप 2026 ही स्पर्धा नुकतीच पार पडलेली आहे. ही स्पर्धा अहमदाबाद या ठिकाणी पार पडलेली आहे. यामध्ये भारताने अतिशय उत्तम अशी कामगिरी केलेली आहे. भारताने पहिला क्रमांक मिळवत 114 पदके पटकावलेली आहेत, ज्यामध्ये 102 सुवर्ण, 9 रजत, तर 3 कांस्य पदके आहेत. एकूण 31 देशांनी किमान एक तरी पदक जिंकलेले आहे आणि एकूण 10 देशांनी किमान एक सुवर्ण पदक जिंकलेले आहे. भारताचं किती एकूण पदक आहेत? तर 114 आणि 114 पदकामध्ये 102 सुवर्ण, 9 रजत आणि 3 कांस्य पदक यांचा समावेश आहे. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला नुकतीच 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत. या योजनेची सुरुवात 9 जून 2026 या दिवशी झालेली होती. याचं मंत्रालय आहे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय. या योजनेअंतर्गत 7.5 कोटीहून अधिक गर्भवती महिलांना प्रसूतीपूर्व काळजी सेवा मिळालेल्या आहेत. सुरक्षित गर्भधारणा आणि प्रसूती सुनिश्चित करण्यासाठी ही योजनेची सुरुवात करण्यात आलेली होती. यामध्ये मोफत आणि दर्जेदार प्रसूतीपूर्व सेवा ही प्रदान करण्यात येते. तर उच्च जोखमीच्या गर्भधारणा यामध्ये ओळखण्यात येतं आणि त्यांचे व्यवस्थापन देखील करण्यात येते. या योजनेअंतर्गत दर महिन्याच्या 9 तारखेला नियुक्त केलेल्या शासकीय आरोग्य केंद्रामध्ये गर्भवती महिलांना सेवा देण्यात येते. विशेषतः दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीतील महिलांना मोफत सर्वसमावेशक प्रसूतीपूर्व सेवा या पुरवल्या जातात. 25 उच्च जोखमीच्या घटकांसाठी तपासणी करून उच्च जोखमीच्या गर्भधारणेचे निदान देखील या योजनेअंतर्गत करण्यात येते. इस्रायलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा आता उभारण्यात येणार आहे. याची घोषणा नुकतीच मुंबईतील इस्रायलचे वाणिज्य दूत यानिव रेवाच यांनी केलेली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये ही घोषणा करण्यात आली. 6 जून रोजी ही घोषणा करण्यात आली. भारतामध्ये पुतळा तयार करून तो इस्रायलला पाठवण्याची कल्पना आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्र आणि इस्रायल यांच्यातील सांस्कृतिक आणि जनजनता संबंध अधिक दृढ होण्याची अपेक्षा आहे. लक्षात घ्या, कोणत्या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार आहे? तर इस्रायल. भारताकडून प्रथमच 12 अणवस्त्रे ही तैनात करण्यात आलेली आहेत. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजे सिप्रीच्या 2026च्या अहवालानुसार भारताने शांततेच्या काळात प्रथमच 12 अणवस्त्रे तैनात केलेली आहेत. भारताकडे एकूण 190 अणवस्त्रे आहेत. 2025 मध्ये 180 होती. सागरी अणवस्त्र क्षमतेमध्ये देखील वाढ हे प्रमुख याचे कारण आहे. चीनकडे 620 अणवस्त्रे असून त्याचा साठा जगात सर्वाधिक वेगाने वाढत आहे.
सध्या सर्वाधिक अण्वस्त्रासाठी कोणाकडे आहेत तर अमेरिका 5420, रशिया 5042, चीन 620, भारत 190 आणि पाकिस्तान 170. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि या व्यतिरिक्त तुम्हाला कोणते व्हिडिओ अजून हवे असतील तर ते देखील आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा. अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या एमपीएससी लायब्ररी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.